स्टार्ट. लिनक्सचं इन्स्टॉलेशन झालं आहे सगळ्यांचं. ओके, आय होप की लिनक्सचं तुमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. माझ्या याच्यात व्हायचंय, मला आयसो फाईल मिळाली. हे लोक म्हणे की मी आणतो आज, ते आज हे लोक इन्स्टॉल करेल आणि मग मी तुला म्हणजे उद्या मी पुन्हा प्रॅक्टिस प्रिपेअर करेल. हां ठीक आहे ना, काय हरकत नाही, काही हरकत नाही. झालं तर खूपच छान. अदरवाईज मी तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म सांगितलेलं आहे, तिथे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. किलर कोडा हे नाव जर तुमच्या लक्षात येत नसेल तर चार्ट वगैरे आहे, चार्टमध्ये मी टाकू शकतो. ठीक आहे, सिम्पली याला क्लिक करायचं, याच्या प्लेग्राऊंडमध्ये जायचं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आणि देन आपलं वर्किंग स्टार्ट करायचं. काय म्हणतोय, थोडा इश्यू इंटरनेटचा असेल त्यामुळे येतं. इंटरनेट थोडा स्लो चालतो आहे त्यामुळे प्रॉब्लेम येतो. हां, किलर कोटा एंटर. सो ही मशीन आहे आपल्याकडे, मी इन्स्टॉलेशन करून ठेवलेलं आहे. मी त्याला रन करतो. ठीक आहे, आपण चेक करू ग्राफिक्स आणि CLI मध्ये किती फास्ट काम होतं. ओके, ॲज कम्पेअर टू ग्राफिक्स. मशीन स्टार्ट. रेकॉर्डिंग चालू आहे ना सुरज? येस येस. राईट, स्क्रीन विजिबल आहे. ठीक आहे. सो येस, दिस इज नथिंग बट अवर लिनक्स मशीन ग्राफिक्स प्लस CLI. उबंतूची मशीन इन्स्टॉल केली आहे आपण. तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही कुठलेही यूज करू शकता. सो CLI प्लस ग्राफिक्स दोन्ही इथे मिळेल तुम्हाला. तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही यूज करू शकता. सो बेसिकली आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे बेसिक कमांड्सपासनं. मी आत्तापर्यंत तुम्हाला जी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की लिनक्स काय आहे, कशा पद्धतीने काम करतं, त्याचं आर्किटेक्चर काय आहे, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, शेल म्हणजे काय, कर्नल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे आपलं की यार आपण स्टार्ट करायचं वर्किंग, लिनक्सवर काम करायला सुरुवात करायचं. तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे की काही कमांड्स आणि लिनक्सचा एन्व्हायरमेंट कशा पद्धतीने वर्क करतो ते. तर सर्वात आधी इथे एक तुम्हाला इमेज दिसेल, ही इमेज दिसती आहे. आता हे कन्सेप्ट समजण्यासाठी तुमच्याकडे लिनक्स मशीन इन्स्टॉल असायला पाहिजे, जे की आपण ऑलरेडी केलेली आहे. ठीक आहे, राईट क्लिक. ओके, माझी ही मशीन थोडी स्लो चालती आहे, सो थोडा वेळ लागेल तुम्हाला विजिबिलिटी यायला. ओके, नाव सी, लेट मी झूम इट. विजिबल आहे. माझं नेटवर्क लो आहे की तुझं? कारण मला पण नेटवर्क आहे. माझ्याकडे व्यवस्थित चालत आहे. आता तुम्ही बघा. माझं तसं. ओके, हां. सो स्क्रीन दिसते माझी पूर्ण. अभिषेक, शुभम, विजिबल आहे. ओके.
सो इथे जो एन्व्हायरमेंट दिसतोय इथे स्टार्टिंगला बघा आपण कोणत्या युजरने लॉग इन केलेलं आहे ते दिसतंय. ओके, हा जो एन्व्हायरमेंट आहे हा आधी आपल्याला समजायला पाहिजे, त्यानंतरच आपण समोर काम करू शकतो. हे टर्म्स म्हणजे काय. ओके, इथे बघा सर्वात आधी युजर, ज्या युजरने आपण लॉग इन आहोत तो, नंतर @, नंतर दिलेला आहे उबंतू. सो व्हॉट इज दिस उबंतू. उबंतू इज नथिंग बट युअर होस्ट मशीन. ओके, अँड देन त्यानंतर तुमचा वर्किंग एरिया. ठीक आहे, हे काय आहे वर्किंग एरिया स्लॅश सॉरी हा टिल्ड साईन आहे आपल्या टॅप बटनच्या वरती दिसतो. तो टिल्ड साईन म्हणजेच काय, जिथे तुम्ही वर्क करताय सध्याच्या कंडिशनला तुम्ही कुठे वर्क करताय ते शो करणार या टिल्ड साईनने. कळलं. सो तेच मी इथे लिहिलेलं आहे बघा. सर्वात आधी जे नाव आहे ते म्हणजेच तुमचा युजर नेम, त्या युजरने तुम्ही लॉग इन आहात. नेक्स्ट असते @. मीन्स तिथून सुरुवात होते आपल्या होस्ट नेमची. च्या नंतर होस्ट नेम मीन्स ज्या मशीनवर तुम्ही काम करताय ते. ओके, नेक्स्ट आहे टिल्डने तो तुम्हाला कोणत्या वर्किंग एरियामध्ये तुम्ही काम करताय, वर्किंग म्हणजेच कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही काम करताय ते तुम्हाला शो करतो. नंतर दिसतोय तुम्हाला हॅश. ओके, आणि $, दोन साईन दिसतंय इथे. हॅश म्हणजेच तुम्ही रूट युजरने काम करताय आणि $, म्हणजेच तुम्ही एका लोकल युजरने काम करताय. कळलं. सो या पद्धतीचा एक एन्व्हायरमेंट मिळेल तुम्हाला. ऑनलाईन पण तुम्ही चेक करू शकता. जो प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगितला आहे किलर कोडा, त्यावर आपण प्लेग्राऊंड मध्ये जाऊ. ओके, माझं थोडं इंटरनेट स्लो चालतंय बहुतेक. एवढा कन्सेप्ट समजला. इथून आपल्या लिनक्स मशीनची सुरुवात होते. ठीक आहे, कोण लॉग इन आहे, कोणत्या मशीनवर तुम्ही काम करताय आणि कोणत्या फोल्डरमध्ये काम करताय. मी 2 वर्ड्स यूज करणार. डायरेक्टरी म्हणजेच इथे फोल्डर कन्सिडर केला जातो. ज्या विंडोजमध्ये तुम्ही फोल्डर म्हणताय इथे म्हणायचं तुम्हाला डायरेक्टरी. फाईलला आपण फाईलच म्हणणार नॉर्मली, टेक्स्ट फाईल. ठीक आहे. सो नेक्स्ट लेट्स स्टार्ट वर्किंग ऑन लिनक्स. सो बेसिक कन्सेप्ट आहे, जनरल सिंटॅक्स. याचा तुम्ही बघा कमांड आपल्याला कशा पद्धतीने लिहायची असते ते इथे सांगतोय. सर्वात आधी कमांड असणार अँड देन त्यानंतर ऑप्शन्स असणार. ओके, ऑप्शन्स म्हणजे काय, तर हे तुम्हाला प्रोव्हाइड करतं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जे काही तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला ऑप्शन्स यूज करायचे. नंतर ऑर्ग्युमेंट काय असतो, तर एक फाईल किंवा फोल्डर ज्यावर आपल्याला ती कमांड रन करायची, ज्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे ते. कळलं. नेक्स्ट start with basic commands. So now we are on our Linux machine. Let me check this is working fine. Okay, good. Okay, so normal basic commands आपण आज लर्न करणार आहोत. काही कमांड्स आहेत ज्या सिस्टमची इन्फॉर्मेशन देतात, काही कमांड्स आहेत जे तुम्हाला बेसिक वर्किंग कशी करायची लिनक्स मध्ये ते त्यासाठी यूज केल्या जातात. ओके, सो फर्स्ट TTY म्हणजेच काय असते, ही कमांड आपण थोड्या नंतर न घेऊ. सर्वात आधी बेसिक कमांड, जसं की तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही कोण आहात, काम कोण करताय, इथे कोणता युजर करतोय, तर WHO who am I. ओके, who am I, तो यस सूरज नावाचा युजर आहे जो वर्किंग करतोय या मशीन मध्ये. कळलं. माझा आवाज येतोय. ओके गुड. सो येस, हु एम आय म्हणजेच इथे कोणता युजर लॉग इन आहे ते दिसणार. PWD प्रिंट वर्किंग डायरेक्टरी. तर याने काय होतं, याचा फुल फॉर्म आहे प्रिंट वर्किंग डायरेक्टरी. याने काय होतं, तर आपण कुठे काम करतोय ते दिसतं. ओके, सध्या तुम्ही /home/सूरज हे काय आहे याचा विचार करायचा नाही. ओके, आपण कुठे काम करतोय ते बघायचं. डेस्कटॉप. कळलं, डेस्कटॉपवर. नेक्स्ट छोट्या कमांड्स आहे, जसं की LS कमांड तुम्हाला माहिती आहे. लिस्ट इन सिरीज मध्ये लिस्टिंग करून देणार. LL लॉंग लिस्ट. ओके, तर लिस्ट काय करणार, तो
रोज अँड कॉलम्स मध्ये शो करेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट युनेम. ओके, युनेम काय करतं तर तुम्ही कोणत्या कर्नलवर काम करतायत ते दाखवतो, कर्नलची इन्फॉर्मेशन देतो. ओके, ही युनेम कमांड थोडी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकते की येस व्हॉट इफ आय वॉन्ट टू सी माय लिनक्स कर्नल नेम. ओके, सो कर्नल रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायची असेल तर तुम्हाला इथे युनेम कमांड यूज करावी लागेल. यामध्ये आता ऑप्शन्स कसे यूज करायचे, सो ऑप्शन्स यूज करण्यासाठी युनेम -a. ओके, दिसतंय इथे युनेम -a. तर -a ने काय दिसणार आहे तर कम्प्लीट इन्फॉर्मेशन लिनक्स कर्नल, देन येस मशीनचं नाव उबंतू, त्याचा लायसन्स काय आहे, जेनरिक लायसन्स आहे, कधी क्रिएट झाला वर्जन, सो 11 जुलै 2024, जेन्युइन नॉन युनिक्स लिनक्स. ठीक आहे, लायसन्स आणि आर्किटेक्चर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या कमांडने मिळते. ओके, सिंपल जर युनेम चालवलं तर आपल्याला फक्त लिनक्स मिळतंय, बट त्यामध्ये जर ऑप्शन यूज करतोय आपण -a, ते तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे. सो दॅट इज दी वर्क ऑफ ऑप्शन्स. कळलं? ठीक आहे, सो काही बेसिक कमांड्स आणखी बघू आपण. हु एम आय मी तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्ही या पद्धतीने पण लिहू शकता, अदरवाइज कंबाईन मध्ये पण लिहू शकता. ठीक आहे, डब्ल्यू कमांड. आता डब्ल्यू कमांड करते काय, सो डब्ल्यू कमांड जो युजर वर्किंग मध्ये आहेत, जे युजर वर्किंग मध्ये आहेत ते शो करतो. सिंगल एक डब्ल्यू लिहायचं आहे, एंटर करायचं आहे, दॅट्स इट, बाकी काहीही नाही. आता ह्या तुमच्या मशीनमध्ये मल्टिपल युजर्स लॉग इन असू शकतात. त्या किती युजर लॉग इन आहेत हे जर बघायचं असेल तर डब्ल्यू कमांड यूज करावी लागेल. आणखी याचा बेनिफिट असा की तुमच्या मशीनमध्ये किती ट्रॅफिक येत आहे ते दिसतं. ओके, मी ज्याला हायलाइट करतोय ना ते इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ओके, सो येस युजर किती आहेत, ते कोणत्या टर्मिनलवर काम करतायत, TTY म्हणजेच टर्मिनल. ओके, नेक्स्ट फ्रॉम, किती टाइम झालाय सूरज वर्क करतोय या मशीनवर ते दाखवलं जातं. नेक्स्ट लॉग इन आहे, आयडल आहे की नाही आहे, कधी सीपीयू युटिलायझेशन किती होत आहे, यामुळे या युजरमुळे किती सीपीयू युटिलायझेशन होत आहे सिस्टममध्ये. देन येस सीपीयू युटिलायझेशन इन या गोष्टींचा अर्थ मी तुम्हाला थोड्या नंतर सांगतो, सध्या कन्फ्युज व्हायची गोष्ट नाही आहे. फक्त डब्ल्यू कमांड करते काय याकडे लक्ष द्यायचं. आपल्याला सर्वात आधी आपल्या मशीनवर किती लोड आहे, म्हणजेच रिक्वेस्ट किती येत आहे ते कॅप्चर करायला कॅपेबल आहे की नाही आहे ते तुम्हाला इथं माहित पडेल. युजर्स किती आहेत बघा, इथे एक युजर वर्किंग मध्ये आहे सूरज. जर आपण दुसऱ्या युजरने लॉग इन जर केलं, लेट्स कन्सिडर अभिषेकने केलं, तर इथे 2 युजर देणार आणि दोघांचेही नाव इथे देणार. कळलं? आता TTY कमांड करते काय, TTY सी TTY म्हणजे सध्या टर्मिनल्स काउंट दाखवतो तुम्हाला की युजर सूरज आहे तो कोणत्या टर्मिनलवर काम करतोय. आपण लिनक्स मशीन मध्ये 5 टर्मिनल ऍट अ टाइम ओपन करू शकतो. जसं की लेट्स मी ओपन दी अगेन न्यू वन टर्मिनल. ठीक आहे, हा टर्मिनल दिसतोय, याला आपण थोडंसं झूम करतो. TTY कमांडचा यूज तुम्हाला कळेल. इथे काय दिलेलं आहे, पहिल्या टर्मिनलवर TTY कमांड रन केल्यानंतर 0 दिसतोय, /dev/pts/0. ओके, इथे पुन्हा 30 कमांड चालवतो TTY. इथे काय दिसतंय चेक करा, काय दिसलंय 1. ओके, सो आपल्या सिस्टम मध्ये किती टर्मिनल चालू आहेत, किती युजर वर्किंग करताय ते तुम्हाला बघायचं असेल तर TTY कमांड यूज करावी लागेल. याने तुम्हाला माहिती पडेल की यार तुम्ही 5 पैकी कोणत्या टर्मिनलवर काम करताय सध्याच्या कंडिशनला. कळलं? मला रिस्पॉन्स देत चला, जेणेकरून मला माहिती पडेल तुम्हाला मी ऑडेबल आहे. ओके, नेक्स्ट आहे आणखी बेसिक कमांड्स. क्लिअर कमांड. आता ही जी स्क्रीन आहे ही पूर्ण भरलेली आहे, दिसते इथे. बट आपल्याला ही स्क्रीन जर खाली करायची असेल तर सिंपल कमांड आपण यूज करतो क्लिअर. ओके,
क्लिअर कमांडने पूर्ण स्क्रीन तुम्हाला ब्लँक करून मिळेल, पण तो जो डेटा असतो तो डेटा व्हॅनिश होत नाही, तो डेटा ऍक्च्युली वरती मूव्ह होतो. ओके हा हां. सो येस क्लिअर. अदरवाईज आणखी एक ऑप्शन यूज करू शकता तुम्ही, Ctrl+R Ctrl+L यूज करू शकता तुम्ही जर तुम्हाला क्लिअरचं शॉर्टकट पाहिजे असेल तर. प्रत्येक वेळेस क्लिअर लिहिण्यापेक्षा आपण सिम्पली Ctrl+L दाबला तरी काम होईल. ओके सो नेक्स्ट काही बेसिक कमांड, जसं की आता कॅलेंडर बघायचं आहे तर कॅलेंडर CAL आपल्याला आजच्या मंथचा पूर्ण कॅलेंडर मिळेल. यामध्ये आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ओके. सो आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्याला काय यूज करावं लागेल, ऑप्शन्स. लेट्स कन्सिडर मला मागचा आणि पुढचा आणि आत्ताचा 3 मंथचा कॅलेंडर पाहिजे. सो सिंपल कॅलेंडर-3 आपल्याला 3 महिन्याचा कॅलेंडर मिळेल इथे. एंटर. बघा जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर विजिबल आहे सगळं. पूर्ण इयरचा कॅलेंडर पाहिजे असेल तर सिंपल -y यूज करा, इयर. तुम्हाला 1 वर्षभराचा कॅलेंडर इथे मिळून जाईल. तो एवढं इझी आहे आपल्या लिनक्स मशीनमध्ये काम करणे. फक्त काही कमांड्स आहेत, सिम्पली एंटर केल्याबरोबर तुम्हाला आउटपुट मिळून जातं. कळलं. तसंच जर स्पेसिफिक डेट बघायची असेल तर डेट कमांड आहे. डेट, आजची डेट काय आहे, 14 ऑगस्ट 8:53. ओके सो या पद्धतीने सिंपल कमांड्स तुम्ही यूज करू शकता. डेट तुम्हाला चेंज करायची असेल तर डेटसाठी पण आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स यूज करता येईल. डेट कशी चेंज करायची हे मी नंतर सांगतो. जस्ट यूज टू व्हा लिनक्स मशीन सोबत. वर्किंग कशी करायची आहे ते बघा, सिंपल. ओके नेक्स्ट ओके देन डेट कमांड, डेट कशी चेंज करायची आहे ते पण बघितलं आहे आपण. त्यानंतर काही कमांड्स आहे ज्या आपल्याला यूज करायच्या असतात सिस्टम शटडाऊन करायला, सिस्टम स्टार्ट स्टॉप करायला. त्या पण खूप इझी आहे. जसं की शटडाऊन, शटडाऊन DOWN. आता मी जर शटडाऊन कमांड रन करतोय तर हा मला काय करेल, 1 मिनिटाचा टाइम देतो. The shutdown scheduled for this PC and yes within 1 minute 46 आहे. सध्या आपले झालेले आहे 45. सो विदिन 1 मिनिट हा शटडाऊन करेल माझ्या लिनक्स मशीनला. जर का तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर सेम कमांड -C करायचं, सिंपल कॅन्सल होईल, शटडाऊन होणार नाही. बट जर लगेच करायचं असेल तर शटडाऊन ओके शटडाऊन -, और नाव, शटडाऊन नाव क्लिक केल्याबरोबरच आपला सिस्टम जो आहे लिनक्स मशीन तो पूर्णपणे शटडाऊन होऊन जाईल. पण सध्या मी नाही करणार कारण आपल्याला आणखी समोर कमांड्स लर्न करायचे आहेत. ठीक आहे, एवढं कळलं. ओके फास्ट शिकवतोय का मी? फास्ट जर बोलत असेल मी तर तरी ते सांगा, बिकॉज तुम्हाला कळणं आवश्यक आहे. जसं आपण टाइम डेट .cpl वाले रन करतो आपल्या कोणती? विंडोज मध्ये, टाइम डेट .cpl म्हणजे आपण टाइम डेट आपण त्याला हे करू शकतो, म्हणजे एडिट करू शकतो. तसं याच्यात कुठले म्हणजे आपण इथला लिनक्स मशीन आहे ना टाइम आणि डेट चेंज करायचे असेल, मी तेच म्हटलं तुम्हाला. लेट्स सी, चेक. डेट कमांड आहे आपल्याकडे. डेट कमांड, डेट दिसतं. जर आपल्याला हे चेंज करायचं असेल तर डेट सोबत एक ऑप्शन यूज करायचं असते -S. ओके, ते फक्त डेटची झाली का टाइम डेट दोन्ही झाली? टाइम आणि डेट दोन्ही याने आपण चेंज करू शकतो. कसं तर चेक करा. आता सध्या काय आहे, 14 ऑगस्ट.
तर डेट चेंज करायची आहे आपल्याला, तर सिम्पल डबल कोटमध्ये स्टार्ट करणार. जसं फॉर्मॅट आपल्याला पाहिजे, डेट लेट्स कन्सिडर 15th ऑगस्ट. ओके, नंबर ऑफ 15th ऑगस्ट AUG असं लिहायचं आहे, आणि इयर 2024 लिहिलं. त्यानंतर इथे काय दिसतंय फॉर्मॅटमध्ये, टाइम. तर याच पद्धतीने आपल्याला टाइम द्यायचा आहे. पहिलं आहे हॉर्स, मिनिट्स अँड देन सेकंड्स. ओके, सो नेक्स्ट इथे आपल्याला टाइम द्यायचा आहे. आता वाजले किती, 9. दुसरी विंडो ओपन नाही होत का, ते तिथेच करावं लागतं? दुसरी विंडो नाही, आपल्याला कमांडनेच खेळायचं आहे. दुसरी विंडो तुम्ही टर्मिनल दुसरा यूज करू शकता. हा, ग्राफिक्स मध्ये करायचं असेल तर इथे ऑप्शन असते वरती, इथे सेटिंग्स मध्ये जाऊन आपण डेट आणि टाइम चेंज करू शकतो. पण तो ग्राफिकल वे झाला. आपल्याला तो मेन graphical कन्सेप्ट झाला. आहे, आपला मेन कन्सेप्ट आहे ते तर ग्राफिक करायचं असेल तर आपण विंडोज यूज करणार ना बाबा. हा Right. नाही, आपण CLI वापरत आहोत. जसं आपण correct. आपलं CMD वापरतो. CMD Correct. मध्ये आपण टाइम डेट डॉट CPL जसं रन केला तर विंडो ओपन होते, म्हणजे ते ग्राफिकल मोड मध्ये ओपन होते. करेक्ट. तसं हा, पण इथं इथे आपल्याला ओपन change होणार, करायचं आहे. इथे डायरेक्टली आपल्या कमांडने ते Direct एक्झिक्यूट change होणार. करायचं करेक्ट. हा. इथे ती एखादी विंडो ओपन होणार नाही. दॅट्स नथिंग बट अ विंडोज कन्सेप्ट. विंडोचा कन्सेप्ट आहे तो. आपल्या लिनक्सचा कन्सेप्ट आहे की कमांडने सगळ्या गोष्टी करायच्या. कळलं? आता टाइम आणि डेट मी चेंज करून दाखवतो. आता वाजले किती, 9:02. आता सध्या 30 करू आपण. ठीक आहे, जो पण असो टाइम, काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला सेकंड द्यायचं असेल तर सेकंड्स या पद्धतीने परत देऊ शकता, 05 सेकंड्स. ठीक आहे, हर्स, मिनिट्स अँड देन सेकंड्स. PM ठेवायचं आहे, PM ठेवा. दॅट्स इट. डबल कोट कम्प्लीट अँड देन एंटर. ठीक आहे, काय चुकलं माझं, डेट -s हां झालेलं आहे, ऑगस्ट 15. नेक्स्ट एक काम करू आपण, डेट कमांड परत रन करून बघू. प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आता 4 जण आहे ना, 4 बस. ओके, लेट्स कम बॅक हिअर. डेट चेंज झाली, DATE चेक कन्सिडर करा. ओके, डेट नॉट परमिटेड. ओके, तो डेट चेंज करायसाठी आपल्याला समोर एक टर्म वापरावे लागेल, सुडो. हे काय असते मी सांगतो नंतर. मी का बरं यूज केलं, 1 2 3 4 ॲडमिनिस्ट्रेटरसाठी. आता ऑगस्ट 15 आला आहे. मी परत डेट चेक करतो काय होत आहे. ओके, इथे का बरं इश्यू येत आहे असं, हां, सुडो फाईलमध्ये जाऊन चेक करावं लागेल. मी ऑनलाईन टर्मिनलवर चेक करून बघतो. फिजिकल याच्यामध्ये का नाही होत आहे, बिकॉज त्याच्यामध्ये आणखी काही कॉन्फिगरेशन्स आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी जस्ट तुमचा कन्सेप्ट एक क्लिअर करावा. हा व्हर्च्युअल आहे तर त्याच्या फिजिकल सिस्टमवर काही इफेक्ट नाही होईल ना. डेट नाही, हा व्हर्च्युअल आहे. डेट -s 15 कॅपिटल AUG देन 2024. ओके, देन टायमिंग द्यायचा आहे 12:05. एंटर. DATE चेंज झालेलं दाखवत तर आहे इथे, बट जेव्हा आपण डेट चेक करतो होत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला उबंतू मध्ये एक सेटिंग करायची असते. एक फाईल डेट, लास्ट टाइम मी ती फाईल चेक केली होती, मी तुम्हाला ते पण दाखवतो. चेंज डेट इन उबंतू.
-s हेच यूज करतोय आपण, सिम्पल या फॉर्मॅटमध्ये यूज करतोय. बट जर होत नाही आहे तर त्यासाठी आपल्याला एका फाईलमध्ये एडिट करायचं असते. ओके, आणि इन्स्टॉलेशन केलेलं आहे, दुसरा पॅकेज घेतलेला आहे. व्हर्च्युअल मशीन आपण लॉग इन करू, त्याच्यावर टाइम दाखवतो, त्याच्यावर शो कराल. आपण याच्यावर चेक करतो ना, त्याच्यावर नाही शो कराल. जे आपण म्हणजे सिस्टमवर इन्स्टॉल करू त्याच्यावर प्रॉपर सांगाल तो. कुठे? आज सध्या आपण व्हर्च्युअल मशीन यूज करत आहोत ना, हम्म. तर व्हर्च्युअल मशीन जेव्हा आपण लॉग इन करतो त्याच्यावर टाइम डेट दाखवते, त्याच्यावर शो करेल तो बहुतेक. त्याच्यासाठी बॅक द्यावा लागेल, म्हणजे आपण लॉग इन करतो तेव्हा. नाही, तेव्हा जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करतो तेव्हा आपल्या सिस्टमची डेट जे आपल्या टाइम झोन नुसार घेतली जाते. जो टाइम झोन आपण कोलकाता घेतला तर कोलकाता नुसार घेईल. बट आपण आता इथे आपल्याला केला चेंज ना. करायची आहे. नाही, काय प्रॉब्लेम नाही, इथे चेंज होणार म्हणजे होणार. ठीक आहे, लेट मी कन्फर्म दॅट फाईल चेंज होते ती सूरज, फाईल. आपण येस. सेम कमांड विंडोज साठी पण यूज करू शकतो का? कोणती? नाही, विंडोज साठी नाही चालत ती फाईल. टाइम डेट केलेला. कमांड सॉरी cmd डेट कमांड आपल्या विंडोज साठी चालत नाही. ती ओनली आणि ओनली लिनक्स मशीन मध्ये चालते. डेट, हा, इथे चेंज करायसाठी आलेलं, एंटर द न्यू डेट. ओके, आपल्याला नाही करायचं काहीच. ओके, मी यूज नव्हती केली आधी, करतीये. बट इथे चेंज करायला सांगितलं, एंटर द न्यू डेट. ओके, सो येस, दिस इज नथिंग बट अ न्यू टर्म. जर तुम्ही विंडोजवर आताही काम करताय, ट्रबल शूटिंग करताय, तर CLI मोड मधून इथे चेंज करता येईल तुम्हाला. हा, ते मी करतो ते माहिती आहे. बट हे जे ऑन फील्ड वर असेल तेव्हाच हे कमांड वापरता येईल. असं आपण व्हर्च्युअल वापरतो तेव्हा हे काही तेवढं म्हणजे युजफुल नाही आहे. म्हणजे ऑन फील्ड म्हणजे सांगतो येतो. मग दुसऱ्या कमांड करून मूव्ह करू. राईट, लेट मी चेक अगेन. कोण बाहेर जाते ना? Suspicious. ओके, ठीक आहे, मी त्याच्या ती फाईल चेक करतो आणि देन कन्फर्मेशन आपण परत एकदा ट्राय करू ती. बाकीच्या नेक्स्ट समोरच्या कमांड्स आपण लर्न करू. तोपर्यंत जसं की मी तुम्हाला सांगितलंय की शटडाऊन कमांड्स आपण यूज करू शकतो शटडाऊनसाठी. नेक्स्ट आहे रिबूट कमांड. रिबूट कमांड कशासाठी यूज करतोय? सिस्टमला रिस्टार्ट करण्यासाठी. करेक्ट. सो रिबूट, एक मिनिट, याला रिबूट रिबूटला टाकल्यानंतर लगेच हा कशाला रिस्टार्ट व्हायला सुरुवात होईल. सो मी आता ही कमांड एक्झिक्यूट करत नाही, बट तुम्ही तुमच्या मशीनवर एक्झिक्यूट करून बघू शकता. ओके, नेक्स्ट आहे, जर तुम्हाला काही टाइम नंतर करायचं असेल, जसं की आणखी एक कमांड POWR, पॉवर ऑफ ही कमांड सुद्धा काम करेल. पॉवर ऑफ डायरेक्टली तुमची मशीन बंद होऊन जाईल, स्विच ऑफ केल्यासारखं. नेक्स्ट आणखी कमांड एक आहे लॉग आउट. जसं की आता युजर सूरजने लॉगआउट आहे, मी लॉगआउट याचं लॉग इन बंद करायचं असेल मला, तर लॉगआउट कमांड यूज करतो डायरेक्टली. ओके, sudo -i 1 2 3 4. ओके, इथे बघा लॉग आउट. सो
जो युजर आहे आपला रूट युजरने लॉगआउट झालं, पुराण्या युजरवर आलोय आपण. सो युजरच्या अकाउंट मधून जर बाहेर निघायचं असेल, त्याचा अकाउंट आपल्याला लॉगआउट करायचं असेल, तर सिंपल कमांड आपण यूज करू शकतो, ती म्हणजेच लॉगआउट. कळलं? जसं आपण स्विच युजर करतो तसा टाईपचं. करेक्ट. जर मल्टिपल युजर्स आहे आपल्याकडे, मी आता सध्या रूट युजरने लॉग इन आहो, रूट युजरने लॉगआउट करून मला दुसऱ्या युजरने लॉग इन करायचं असेल, तर येस, आधी लॉगआउट करावं लागेल युजरने. परफेक्ट आहे हे. सो लॉगआउट, देन दुसऱ्या युजरने लॉग इन करायचं असेल तर आपण SU यूज करतो आणि हायफन त्या युजरचं नाव देतो. बट सध्या आपल्याकडे युजर नाही आहे. ओके, सध्या युजर नाही आहे, बट येस वी कॅन राईट रूट हिअर, SU हायफन रूट. तर इथे रूटचा पासवर्ड काय आहे ते मागितलं जाईल. कळलं? 1 2 3 4 याच्यात आपण फक्त लॉग आउट करत आहोत. पण जसं आपल्याकडे मल्टिपल युजर राहतात, 2 किंवा 3, जसं आपला याच्यामध्ये आपण मॅपमध्ये जसं आपण 2 युजर राहतात, आपल्याला जो स्टँडर्ड युजर म्हणून आपण जो सुडो युजर मध्ये जातो, म्हणजे ऍडमिन युजर मध्ये, तर आपण त्याला स्क्रीन लॉक करतो. पण जसं आपण स्क्रीन लॉक केलं आणि सुडो युजर म्हणजे आपलं स्टँडर्ड याच्यामध्ये ऍडमिन युजर मध्ये गेलो, तरी पण जो आपला स्टँडर्ड युजर राहते तिच्या जे पण फाईल राहते ते ओपन राहते. पण आपण इथून आता लॉग आउट करत आहोत, तर त्याचे जेवढे पण आहेत ते सर्व बंद होतील. तर हा लॉग आउट झाला. प्रोफाईल लॉग आउट होईल. पण आपल्याला जसं स्विच युजर करायचे इथून, तर दुसऱ्या युजर मध्ये जाऊ शकतो. आता रूट युजरचा पासवर्ड सूरजने लॉग इन करतोय ना, तर रूट युजरचा पासवर्ड द्यावा लागेल इथे. नाही, एक म्हणजे याच्यात अजून एक युजर क्रिएट राहतात, आपण स्विच तर युजर क्रिएशन, येस, युजर आपल्याला कसं क्रिएट करायचं आहे हा समोरचा कन्सेप्ट आहे. आपण आता जस्ट वर्किंग बघतोय की यार कशा पद्धतीने लिनक्स मशीनला आपण हँडल करणार. छोट्या छोट्या काही कमांड्स आहेत त्या आता सध्या बघतोय. युजर क्रिएशन कसं करायचं तो कन्सेप्ट समोर आहे. ठीक आहे, युजरला पासवर्ड कसं द्यायचं, त्याच्या पासवर्ड पॉलिसी कशा कन्सेप्ट आपण मॅनेज करणार, तो पूर्ण पोर्शन आहे. त्याला युजर मॅनेजमेंट म्हटलं जातं लिनक्स मशीन मध्ये. तर तो कन्सेप्ट आपल्याला थोड्या 1-2 सेशन नंतर सुरू करायचा आहे. सो डोंट वरी. ओके, सध्या बेसिक काही कमांड्स आपण त्याच लर्न करतोय. जसं की युनेम कमांड मी तुम्हाला सांगितली आत्ताच, राईट. त्याने आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळते. अगेन जसं की LSCPU काही इन्फॉर्मेशन कमांड आहेत. एक मिनिट, कोणी रिक्वेस्ट टाकताय का लॉग इन साठी? नाही ना? ओके. सो LSCPU कमांड आपण बघूया. LSCPU ही कमांड काय करते, तर तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये जो CPU आहे त्या CPU रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन देते. ओके, बघा इथे कोणत्या आर्किटेक्चरचा आहे, 34 बिट प्लस 64 बिट, किती बाईट मध्ये आहे, कोणत्या बाईट ऑर्डर मध्ये आहे तो दाखवतोय. देन ऍड्रेस साईज, मल्टिपल थिंग्स इथे मिळेल तुम्हाला. CPU कोर किती आहे, 2 कोर CPU, प्रत्येक गोष्ट. येस, इवन इन दी मॉडेल नेम तुम्हाला इथे मिळेल. इंटेल कोर i5 हे माझ्या लॅपटॉपचं आहे, तेच या व्हर्च्युअल मशीन मध्ये कॅप्चर झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कॅचे मेमरीज वगैरे काय आहे, कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी CPU रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळेल. L1 L2 L3 सगळ्या, आणि ते किती साईज आहे, सगळ्या गोष्टी. तो नॉर्मल LSCPU ने तुम्हाला तुमच्या CPU रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे मिळेल. कळलं? नेक्स्ट, होस्ट नेम जर तुम्हाला बघायचं, होस्ट नेम म्हणजेच तुम्ही सध्या कोणत्या मशीनवर काम करताय. सो होस्ट नेम ही एक कमांड आहे. होस्ट नेमने तुम्हाला इथे मिळेल की यार आम्ही आता सध्या उबंतू मशीनवर काम करतोय, जे की मी तुम्हाला इथे सांगितलं हे असते आपलं होस्ट नेम. नेहमी तुम्हाला होस्ट नेम मध्ये हेच नाव मिळेल @ नंतरचं, कारण ते असते तुमच्या मशीनचं नाव. कळलं? आणखी काही कमांड आहे, जसं की आता LSCPU सारखं LSUSB, जर तुमच्या सिस्टमला काही USB कनेक्टेड असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. येस, माऊस कनेक्टेड आहे, USB हब कनेक्टेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी. VMware व्हर्च्युअल माऊस आहे. कळलं?
सो USB रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. आणखी एक लिनक्सवर विंडोजची पॉलिसी अपडेट नाही म्हणजे हे नाही होत का, जसं आपण USB ब्लॉक करतो तर याच्यात लिनक्सवर नाही होत का तसं? बिटलॉकर. नाही नाही नाही, आपला ह्याचे विंडोजची जी पॉलिसी राहते म्हणजे आपल्या विंडोजची म्हणतो आपलं आहे डोमेनची पॉलिसी लिनक्सवर नाही होत, नाही अप्लायबल होत, नाही नाही करत का? होत, नाही होत. एक मी म्हटलं की एकतर आपण एंटरप्राइज लेवलचा टर्म्स घेऊ शकतो, ठीक आहे. इफ यू आर युझिंग फ्री ओपन सोर्सवाला यूज करता आहे तर तो तुम्ही नॉर्मली यूज करू शकता. सिम्पली तुमच्या डोमेनचे जे असतात ईमेल ॲड्रेसेस त्यांनी तुम्हाला एक युजर इथे क्रिएट करावं लागेल आणि नंतर वर्किंग स्टार्ट होईल तुमचं. तुमची हार्डवेअर मशीन जी असते ना, हार्डवेअर मशीन तुमच्या मध्ये कंपनीच्या domain मध्ये डोमेनमध्ये जाते का? ॲडेड असते. बघू ना, बूट प्रोसेस आहे, डोमेन Linux प्रोसेस machine आहे, domain मध्ये DNS जाते का? प्रोसेस. लिनक्स मशीन डोमेन मध्ये टाकून लिनक्स बघायची आहे. मशीन डोमेन मध्ये जाते का? तर तो क्वेश्चन लिनक्स समोर, मध्ये डोमेन मध्ये जाते. तो पूर्ण कन्सेप्ट आहे. म्हणजे शुभम domain घाई मध्ये कशाला add होते ना करतोय? Linux machine? हो हो होते. शुभम, शुभम घाई नको करू, तू सगळा नाही. कन्सेप्ट समोर आपण शिकू. नाही विचारत आहे म्हणजे आता विचारून काय, आता तुला वर्किंग करायची आहे, सध्या नॉर्मल वर्किंग करायची आहे, त्याच्याकडे फोकस करू आपण, ठीक आहे. डोमेन मध्ये कसं टाकायचं, काय करायचं आहे ते नंतरचा कन्सेप्ट आपण बघणार ना. तर सध्या बेसिक मध्ये चेक करायचं आहे आपल्याला जे काही कमांड्स, ज्या कमांडचा आपला रेग्युलर यूज होणार आहे, ज्यांचा डेली बेसिसवर आपण यूज करू शकतो. सो जो तू कन्सेप्ट म्हणतोय युजर मॅनेजमेंट अँड देन डोमेन, त्या सगळ्या समोर आहे. तू घाई नको करू बस. ओके. सो येस, ह्या काही कमांड्स आहेत ज्या तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. आणखी एक इम्पॉर्टंट कमांड म्हणजेच DMyDecode. आता ह्या DMyDecode कमांडने काय होतं, तर DMyDecode कमांडने तुमच्या सिस्टममध्ये प्रत्येक इन्फॉर्मेशन, तुमच्या सिस्टम रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन, इवन कन्सिडर करा बायोसची इन्फॉर्मेशन तुम्हाला या कमांड थ्रू मिळते. ओके, लेट्स चेक. ओके, सुडो युजर लावावं लागेल कारण आपण एका लोकल युजरने काम करतोय, रूट युजरने अजून आपण काम करत नाहीये. कळलं? हे बघा, येस कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुमच्या सिस्टम रिलेटेड, मेमोरी किती आहे, काय आहे, तुमच्या PCI कार्ड्स, वायफाय कार्ड्स, कम्प्लीट. इवन यामध्ये तुमच्या बायोस रिलेटेड इन्फॉर्मेशन पण मिळेल. दिसतीये? मी तुम्हाला याला आणखी प्रॉपर वेने दाखवतो. सेम कमांड IP कॉन्फिग इथे पण वर्क होते का रे सूरज? IP कॉन्फिग नाही, बट इफ कॉन्फिग म्हणतात इथे. कॉन्फिग घाई नका करू. हा नेटवर्किंगचा कन्सेप्ट आपण नंतर पण लर्न करू शकतो. मला वाटतं की तुम्हाला एका दिवशी सगळ्याच गोष्टी शिकायच्या. इफ कॉन्फिग, एक्साइटमेंट, राईट. ओके, याच्यासाठी पण हां, ते यामध्ये सेपरेट मला इन्स्टॉलेशन करावं लागेल. तर इफ कॉन्फिग कमांड आहे यामध्ये. बेटर टू शो यू ऑन दिस टर्मिनल. ओके, लेट मी रिफ्रेश इट. इथे एकच तासाची विंडो मिळते, तर 1 तास झाला की त्याला तुम्हाला परत रिफ्रेश करावं लागेल. इफ कॉन्फिग कमांड आहे ज्याने तुम्ही तुमच्या सिस्टमचा IP ॲड्रेस बघू शकता. आणि मॅकचा बायोस, मॅक ॲड्रेस DMyDecode ॲड्रेस जी आत्ता कमांड मी रन केली ना त्यामध्ये. इफ कॉन्फिग सेम कमांड मॅकवर पण Okay. चालते ना हे? apt install net-tool. तुम्हाला सगळ्याच गोष्टी एकाच दिवशी शिकायच्या आहे का नाही?
सी कमांड एक्झिक्यूट झाली, यामध्ये तुमच्या सिस्टमचा IP ॲड्रेस मिळतो तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लर्न करणार आहोत. सो डोंट हरी, घाई करू नका. ज्या काही मी बेसिक कमांड सांगतोय ना त्याकडे फोकस करा, त्या थोड्या लर्न करा अँड देन आपण एक एक करून सगळा कन्सेप्ट बघणार आहोत. ज्या छोट्या छोट्या कमांड्स आहेत त्या मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या कळल्या का? हो. येस सर. ओके. नेक्स्ट, जर तुम्हाला लेट्स कन्सिडर की डेट कमांड आहे, है ना. डेट कमांडची कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, डेट कमांड त्याला ऑप्शन्स कोणते यूज करणार किंवा डेट कमांड करते काय, ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती करायचं असेल तर सिम्पल आपल्याला इन्फॉर्मेशन रिलेटेड काही कमांड्स यूज करायचे असेल, जसं की मॅन एक कमांड आहे. मॅन मॅन्युअल पेज ओपन करून देणार कुणाचा, तर डेट कमांडचा. ओके. आणि जी कमांड आहे आपली ॲक्च्युली कम्प्लीट एक पॅकेज आहे. जसं डेट लिहिणार तसं तो एक्झिक्यूट करून आपल्याला डेट देतं. सो येस, त्यामध्ये ॲक्च्युली काय आहे, कसं आहे, ऑप्शन्स कोणते यूज करणार, तर यामध्ये तुम्हाला मॅन कमांडने एक मॅन्युअल पेज ओपन करून मिळेल. तर इथे तुम्ही बघू शकता डेट प्रिंट ऑर सेट द सिस्टम डेट अँड टाइम. डिस्क्रिप्शन, 1 लाईन डिस्क्रिप्शन मिळत आहे. यूज कसं करायचं आहे ते दाखवलेलं आहे इथे. डेट जर तुम्हाला यूज केसच माहिती नाही आहे, सिंटॅक्सच माहिती नाही आहे, तर तुम्ही मॅन कमांडने चेक करू शकता की बाबा कसं लिहिता येईल. ऑप्शन्स जर नाही माहिती आहे तर ऑप्शन्स इथे डिस्प्ले द डिस्क्राइब्ड बाय स्ट्रिंग नॉट नाव, भरपूर सारं F आहे, R आहे. आता मी तुम्हाला सांगितलं सेट S. सो S ने हायफन सेट जरी लिहिलं तरी काम होईल, किंवा सिम्पली -S लिहा, दोन्ही वर्क करेल. तो सेट टाइम डिस्क्राइब्ड बाय स्ट्रिंग, डबल कोट मध्ये जे लिहिलं ते स्ट्रिंग असते आपली. सो मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहे तिथे. तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने डेट कमांड यूज करायची, सगळी गोष्ट इथे दिलेली असते. तो हा असतो एक मॅन्युअल पेज. कुठलीही गोष्ट आपण नवीन जेव्हा घेऊन येतो, परचेस करून आणतो, तेव्हा तिथे एक मॅन्युअल पेज असते, हाऊ टू यूज, राईट. दॅट इज नथिंग बट अ मॅन्युअल पेज. आता मॅन्युअल पेज जर आपण चेक करतोय, मॅन्युअल पेज जेव्हा आपण चेक करतो त्यामध्ये मल्टिपल इन्फॉर्मेशन दिसते, सिंटॅक्स वगैरे, ऑप्शन्स वगैरे, सगळ्या गोष्टी. बट जर तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन नकोय, फक्त ऑप्शन्स बघायचे असेल, तर ऑप्शन्स बघायसाठी सुद्धा हा पेज ओपन झाल्यानंतर इथून बाहेर यायचं असेल तर इथे दिलेलं आहे बघा, क्यू टू क्विट. मी क्यू प्रेस करतोय, इथून बाहेर येतोय. कळलं? ओके. नेक्स्ट, सिम्पल ऑप्शनच बघायचं असेल तर डेट कमांड -हायफन हेल्प. ओके. याने काय होईल तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऑप्शनची इन्फॉर्मेशन मिळेल, ऑप्शन्स मिळतील. इथे इन्फॉर्मेशन आहे अँड देन ओके, हां वरती करावं लागत आहे मला. सो हे मल्टिपल ऑप्शन्स जे आपल्याला यूज करायचे आहे, सिम्पल ऑप्शन्स मिळणार हेल्प जर आपण यूज केलं तर. डेटच्या समोर काय लावायचं आहे तिथून तो सुरुवात होतो, ऑप्शन्स युजेस मिळेल आणि मल्टिपल ऑप्शन्स. जे मला मॅन्युअल पेजमध्ये दिसले तेच मला इथे पण दिसतंय शॉर्टमध्ये. कळलं? आणखी यामध्ये एक लाईन मध्ये डिस्क्रिप्शन बघायचं असेल डेट कमांडचं. ऍक्च्युली डेट कमांड काय करते तर WHAT WHAT इज डेट. व्हॉट इज डेट? सो डेट, व्हॉट इज डेट, एक लाईन मध्ये डिस्क्रिप्शन. जे मॅन्युअल पेज मध्ये मी तुम्हाला एक फर्स्ट लाईन दाखवली, ती फर्स्ट लाईन इथे प्रिंट होती. प्रिंट ऑर सेट दी सिस्टम डेट अँड टाइम. कळलं? ही एक कमांड झाली. आणखी एक कमांड, आता ही डेट कमांड वर्क कुठून करताय, या डेट कमांड कुठे स्टोर्ड आहे आपल्या लिनक्स मशीन मध्ये. ज्या काही कमांड आपण यूज करतोय ह्या सगळ्या कमांड्स एका लोकेशनला स्टोर्ड असतात, तिथून त्या एक्झिक्यूट होतात. तर जर आपल्याला त्याची डेट ही कमांड कुठे आहे हे चेक करायचं असेल, सो विच विच कमांड यूज करतोय, नेक्स्ट डेट लिहितोय, एंटर करतोय. आता ही डेट कमांडचा पॅकेज कुठे इन्स्टॉल्ड आहे तर या लोकेशनला इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे, USR bin अँड डेट.
एक फोल्डर USR, त्याच्या आतमध्ये अगेन एक फोल्डर बिन, अँड देन त्यामध्ये डेट कमांडचा पूर्ण पॅकेज अवेलेबल आहे. तो फोल्डर आपल्या कमांड ओपन करता येईल. एक्झिक्युटेबल फाईल असते ती. एक्झिक्युटेबल फाईल म्हणजेच एक्झिक्यूट होणारी फाईल. अच्छा, म्हणजे आपण हा, डी हायपर टाईप केल्याबरोबर एक्झिक्यूट होतंय. टाईप केल्याबरोबर आपण एंटर करतोय, एंटर केल्याबरोबर आपल्याला आउटपुट मिळतंय. या सिच्युएशनला म्हणतात एक्झिक्युशन. सो एक्झिक्युटेबल फाईल असते ती. समोर आपण बघू या फाईलचा पाथ कसं जायचं, त्या फाईलला ओपन कसं करायचं, सगळ्या गोष्टी बघू. ठीक आहे. फाईल क्रिएशन, फाईलमध्ये डेटा कसा टाकायचा, डिलीट कसा करायचा, कॉपी पेस्ट, नेक्स्ट मूव्ह कसं करायचं, रिनेम कसं करायचं, सगळ्या गोष्टी आपल्या स्टेप बाय स्टेप समोर येत आहेत. एवढं कळलं का तुम्हाला? इथपर्यंत छोट्या छोट्या कमांड्स आहेत, बट कामाच्या गोष्टी आहेत. सेम पायथन मध्ये पण यूज होते. अरे बाबा, पायथनला कशाला टाकतो इथे, राहू दे ना, लिनक्स आहे तर. ठीक आहे. सेम कमांड स्क्रिप्टिंग मध्ये मल्टिपल ठिकाणी तुम्हाला सेम कमांड दिसतील. पायथन असो किंवा वेगवेगळ्या गोष्टी असो, हे मोठे मोठे वर्ड्स आम्हाला आत्ता वापरायचे नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त लिनक्स बद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. स्टार्टिंग पासून, बेसिक पासून सगळ्या गोष्टी लर्न करायच्या आहेत. एक एक करून मोठा मोठा टॉपिक येणार आहे समोर. आधी हे आपल्याला अंडरस्टूड झालं पाहिजे. कळलं? येस सूरज. येस, ओके. सो घाई नका करू. माझं म्हणणं एकच आहे की बाबा घाई नका करू. एक एक करून मी सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप घेतोय. ठीक आहे. सो आतापर्यंत ज्या काही कमांड्स मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कमांड्स मी ऑलरेडी PPT मध्ये टाकलेल्या आहेत. ओके. जसं की TTY टर्मिनल शो करतो की आपण कोणत्या टर्मिनलवर आहोत. जर तुम्ही मल्टिपल टर्मिनल यूज करत आहात, मल्टिपल युजर्स आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही TTY ने चेक करू शकता की टर्मिनल कोणता आहे आपला. WHO कमांडने तुम्ही युजर कोणता लॉग इन आहे तो चेक करू शकता. हु एम आय, येस, युजरचं नाव तुम्हाला मिळेल, युजर डिटेल. सेम कमांडला तुम्ही या पद्धतीने पण यूज करू शकता. W कमांड आपण बघितली. W कमांड करते काय, तर तुमच्या मशीनवर येणारं ट्रॅफिक ते तुम्हाला दाखवतं. ओके. नेक्स्ट आहे WH कमांड, टू सी द सिमिलर कमांड्स ऑर ऑटो कम्प्लीट. आता हे WH कमांड काय आहे, आपण टॅप करतो माहितीये तुम्हाला. टॅप केलं की समोरचा कंटेंट लगेच येतं. जसं की WH लिहितोय, टॅप करतोय. आता WH ने स्टार्ट होणाऱ्या सगळ्या गोष्टी खाली दिसतात मला. सी, WH ने स्टार्ट होणाऱ्या सगळ्या गोष्टी खाली दिसणार. जसं की आता DA लिहितोय, DA ने स्टार्ट होणाऱ्या कमांड्स आपल्याला खाली दिसेल. तर हा एक शॉर्ट फॉर्म. टॅप कमांड, टॅप बटन प्रेस केल्यानंतर या पद्धतीने शो होईल. सो एक शॉर्ट फॉर्म मध्ये. लेट्स कन्सिडर तुम्हाला स्पेलिंग येत नाहीये, स्पेलिंग मिसमॅच होत आहे कुठे, बघायचं असेल की यार ऍक्च्युअली स्पेलिंग काय, तर आपण टॅब यूज करून चेक करू शकतो. कळलं? नेक्स्ट क्लिअर कमांड एकदम इझी आहे. क्लिअर लिहिणे आणि विंडो क्लिअर होणार. कॅलेंडर चेक करायचं असेल तर कसं करायचं ते तुम्हाला मी सांगितलं आहे. कॅलेंडर एखाद्या मंथचा बघायचा आहे, एखाद्या स्पेसिफिक इयरचा बघायचा आहे, ते सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं डेट कशी चेंज करायची. हे डेट चेंज करायची कशी, तर मी ती फाईल फाइंड आउट करतो, जे मी लास्ट टाइम मला सध्या रिकॉल होत नाहीये ती. सो आपण डेट कमांड मी तुम्हाला करून दाखवेल, डोंट वरी. नेक्स्ट आहे आपलं की सिस्टमला शटडाऊन कसं करायचं, त्या कमांड्स. मोस्ट ऑफ द टाइम आपले लिनक्स मशीन आहे पण शटडाऊन कशी करायची माहीतच नसते, कारण CLI आहे ना. तर CLI मध्ये कमांड्स आपला एकदम इझी कमांड आहे. रिबूट म्हणजेच रिस्टार्ट करणार, पॉवर ऑफ म्हणजे एकदम शटडाऊन. शटडाऊन जर कमांड यूज केली तर 1 मिनिटाचा टाइम देईल, तो 1 मिनिटानंतर शटडाऊन होईल. कॅन्सल करायचं असेल तर -C यूज करतो. ठीक आहे. देन शटडाऊन नाव विदिन अ सेकंड. तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम पण नको आहे तर तुम्ही विदिन अ सेकंड शटडाऊन नाव करून मशीनला ऑफ करू शकता. एखाद्या युजर मधून बाहेर निघायचं असेल तर लॉग आउट
इथे आणखी ऑप्शन आहे एक्झिट, त्याच्या पूर्ण प्रोफाईलमधून बाहेर येणे. कंट्रोल डी ने सुद्धा तुम्ही एक्झिट करू शकता. ठीक आहे. मशीनचं नाव, होस्ट नेम मी सांगितलं तुम्हाला. होस्ट नेमने काय दिसतं तर आपल्या मशीनचं नाव. कळलं? इथपर्यंत ज्या काही कमांड्स मी सांगितल्या त्या कळल्या का? येस सर. म्हटलं पण थोडं Good. प्रॅक्टिस केल्यानंतर ते होईल यार, म्हणजे थोडं प्रॅक्टिस तर करावंच लागेल तुम्हाला. लिनक्स इन्स्टॉलेशन त्यासाठीच तर करायला सांगितलं. इव्हन नाही. मी तुम्हाला ऑप्शन पण दिलाय की बाबा तुम्ही इथे सुद्धा करू शकता. ऑफलाईन जो तुम्हाला कन्सेप्ट दिलेला आहे मी, सॉरी ऑनलाईनचा जो प्लॅटफॉर्म सांगितलाय तिथे सुद्धा तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. रोजचा 1 तास सफिशियंट आहे. तेच म्हटलं. आता ते कसं हा, मला जेव्हापासून ज्याची प्रॅक्टिस कर येस येस. आता तुमचा हात पकडून मी प्रॅक्टिस तर करून देऊ शकत नाही, 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 ते नाही. तुम्हालाच करावं लागेल. कॉन्सेप्ट Right. कसं आजपासून आपलं झालं ना, तर मग आता प्रॅक्टिस करू आपण. याचा आधीचा कन्सेप्ट पण कामाचा होता. जर तुम्ही वाचलं नाही तर तुमची नुकसान आहे. नाही ते कर्नल म्हणजे काय, शेल म्हणजे काय, ह्या गोष्टी पण विचारू शकतात. त्याच गोष्टी जर माहिती नाही आहे, आपण कशावर काम करतो, शेलवर, एअर शेल म्हणजे काय माहितच नाही, असं नको व्हायला. ठीक आहे. सो बेसिक कमांड्स आहेत. LHCPU, युजर नेम, यू नेम, -A कसं यूज करायचं ते तुम्हाला सांगितलंय मी. -R रिगार्डिंग सिस्टम, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सिस्टम तुम्ही घेऊ शकता. येस. आता फ्री -H म्हणजे काय तर तुमच्या सिस्टममध्ये जे रॅम तुम्ही यूज करता त्याची इन्फॉर्मेशन देते. फ्री तुमच्या सिस्टममध्ये रॅम माहिती आहे ना? कुणाला नाही माहिती? रॅम रिलेटेड इन्फॉर्मेशन देतं. मेमोरी. ओके. सो इथे वर्ड येईल मेमोरी, तेव्हा तुम्हाला रॅम कन्सिडर करायचं आहे. इथे आणखी एक वर्ड येईल स्टोरेज. स्टोरेज म्हणजेच तुमचं हार्ड ड्राईव्ह. ठीक आहे. सो दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे. मेमोरी म्हणजेच तुमची रॅम. तर रॅमचा साईज किती आहे, टोटल यूज मध्ये किती आहे, फ्री किती आहे, आणि येस शेअर्ड किती आहे ते दिसेल. बफर कॅचे किती आहे, ते अवेलेबल किती आहे, ते ही कन्सेप्ट दिसेल तुम्हाला. यामध्ये आणखी एक दिसत आहे स्वॅप. आता हे स्वॅप काय असते तर ही असते तुमची व्हर्च्युअल मेमोरी. तुमच्या मोबाईलमध्ये आताच्या कंडिशनला प्रत्येक मोबाईलमध्ये व्हर्च्युअल मेमरीचा कन्सेप्ट येतोय, माहिती असेल तुम्हाला. तुमच्याकडे नवीन फोन पण तुम्ही काही घेतले असेल तर त्यामध्ये हा कन्सेप्ट व्हर्च्युअल मेमरीचा लागू झालेला आहे. ठीक आहे. सो स्वॅप मेमरी म्हणजे स्वॅप मेमोरी म्हणतात त्याला, स्वॅप मेमोरी. आता इथे आपल्याला कळत नाही आहे की हे काय आहे, MB आहे, KB आहे, काय आहे माहिती नाही आहे. तर येस, बेटर वेने बघायचं असेल तर -H यूज करतो आपण. इथे बघा 1.9 GB मेमोरी. GB मध्ये दिसत आहे, MB मध्ये दिसत आहे. M म्हणजे मेमोरी, G म्हणजे GB. ओके. कळलं का इथपर्यंत? ओके. सो फ्री कमांड तुम्हाला तुमच्या मेमोरीची इन्फॉर्मेशन देते, आणि स्टोरेजची इन्फॉर्मेशन तुमच्या प्रेझेंट डायरेक्टरी डेस्कटॉपची जर साईज बघायची असेल तर DUI-SH ने बघू शकता. DF तुमच्या सिस्टम मध्ये किती स्टोरेज अवेलेबल आहे ते तुम्ही या पद्धतीने बघू शकता. इथे तुम्हाला दिसेल हे डेव जे आहेत, सॉरी हे इकडे एक मिनिट कुठे गेलं, हां SDB5 हे आहे स्टोरेज. तर इथे दिलेलं आहे स्टोरेज किती आहे, यूज मध्ये किती आहे, अवेलेबल किती आहे, हा तर टोटल पर्सेंटेज किती यूज झाले आहे ते, आणि कुठे तो वर्क करतोय, लोकेशन काय त्याची. कळलं? तर हे सगळं कन्सेप्ट मी तुम्हाला इन डिटेल्ड मध्ये सांगणार आहे. मी सिंपल बघायचं कसं ते दाखवलेलं आहे. ओके. सो गडबड करायची नाही. आता स्क्रीन पूर्ण क्लीन केली कशाने, Ctrl+L ने केली मी. ओके. क्लिअर कमांड न लिहिता मी Ctrl+L करू शकतो. इथपर्यंत काही इश्यू? नाही. ओके.
तुम्ही तुमचे नोट्स बनवत आहात? हो. ओके. मला सांगा आतापर्यंतच्या कमांड्स कोणत्या कोणत्या बघितल्या परत एकदा. ls एल एस ने आपण लिस्ट करतो. list करतो. एल ने आपण रोज कॉलम मध्ये बघतो. ठीक आहे. अजून क्लीन क्लिअर आहे ते. क्लिअर हा अजून युनेम Uname. आपण TTY युनेम ने लिनक्स मिळतं. युनेम हायफन ए. युनेम हायफन जर फक्त वर्जन पाहिजे असेल तर हायफन वी पण यूज करू शकतो आपण. फक्त ही वर्जनची इन्फॉर्मेशन मिळेल. ही फुल इन्फॉर्मेशन आहे. कधी लॉग इन झालं, सॉरी कधी त्याचा आर्किटेक्चर काय आहे आणि लायसन्स वगैरे काय आहे हे इथे मिळतं. हायफन ए ने एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ॲक्च्युली ती. आणि हायफन वी फक्त वर्जन रिलेटेड इन्फो पाहिजे असेल तर या पद्धतीने पण मिळतं. सो मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला मल्टिपल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील. ठीक आहे. इथे एकच ऑप्शन यूज होतं असं नाही आहे, मल्टिपल ऑप्शन्स असणार. आता कसे ऑप्शन चेक करायचे ते पण कमांड मी तुम्हाला सांगितली आहे. ऑप्शन चेक करायसाठी कोणती कमांड आहे? ऑप्शन चेक करायसाठी मी एक कमांड सांगितली तुम्हाला. कोणती? युनेम हायफन हायफन हेल्प. ठीक आहे. याने ऑप्शन्स कोणते यूज करू शकतो आपण ते मिळेल. सी एस ने कर्नल नेम मिळतं. एन ने नोड नेम मिळतं. कर्नल रिलीज कधी झाला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल आर जर यूज केला तर. वी ने कर्नलचा वर्जन काय आहे ते मिळेल. हां हायफन एस अदरवाईज हायफन हायफन कर्नल नेम हे पण टाईप करू शकता तुम्ही. त्याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. प्रिंट द कर्नल नेम. कळलं? म्हणजे हे जे सॉरी आयफन ह्याच्याने आपण ते एक्स्ट्रा करू शकतो. म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. करेक्ट. फक्त जर युनेम लिहितोय तर काय येतं आपल्याला? लिनक्स. बट हे आहे काय ऍक्च्युली आपल्याला माहिती नाही. मग आता त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. सो यूज करू शकतो आपण हे वाले ऑप्शन्स जे अवेलेबल आहे. युनेम मायनस स्लॅश एस असं करतं ना. येस. आयफन एस आयफन एन असं कोणतरी इन्फॉर्मेशन युनेम. हा एक तर आयफन एस लिहा, अदरवाइज पूर्ण नाव लिहा त्याचं. कर्नल हायफन नेम असं लिहिलं तरी इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. कळलं का? अच्छा माझी स्पेलिंग चुकली का? हायफन आर रिलीज कधी झाला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. जेनेरिक लायसन्स 515 त्याचा पूर्ण वर्जनचा लायसन्स नेम. तर या पद्धतीने आणखी एक कमांड बघितली होती की यार मला ऑप्शन नाही, आणखी अजून इन्फॉर्मेशन पाहिजे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे, फुल इन्फॉर्मेशन. सो मी सांगितलं तुम्हाला मॅन पेज, युनेमची कम्प्लीट इन्फॉर्मेशन, कसं यूज करतात, काय करतात. राईट. ओके. नेक्स्ट आणखी काय कमांड्स होत्या? इथून बाहेर निघायचं असेल तर क्यू करतो. हा क्यू. TTY टर्मिनल. कोणत्या टर्मिनलवर आपण काम करतोय तर 1 नंबरचा टर्मिनल जो 0 नंबरचा होता तो आपण क्लोज केलाय. 1 नंबरवर काम करतोय आता. लिनक्स मध्ये कधीही कुठलाही काउंटिंग सुरू होतो तो होतो 0 पासून. ठीक आहे. आणखी सांगा कमांड सांगा. कॅलेंडर सीएल इझी वाले कमांड आठवत आहेत. आणि ज्या कामाच्या अजून मोठ्या मोठ्या कमांड आहेत त्या डब्ल्यू कमांड एक मोठी कमांड आहे ना. एक तर डब्ल्यू लिहायचं आहे. खूप मोठी कमांड आहे का ही? नाही. मग एकच कॅरेक्टर आहे डब्ल्यू. त्याने काय मिळतं? बट आपल्या सिस्टम मध्ये किती युजर लॉग इन आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळते. ते कोणत्या टर्मिनलवर काम करतायत त्यांची इन्फॉर्मेशन, कधीपासून करतायत ते, कधीपासून लॉग इन आहेत ते. ठीक आहे. आणि तुमच्या मशीनमध्ये सध्या किती लोड ॲव्हरेज आहे. लोड ॲव्हरेज म्हणजेच बाहेरून येणारं ट्रॅफिक.
Who am ठीक I? है. Who am I, right? Who am I? Who am I? Who am I? Suraj. Yes, I am a Information. Suraj. Who am I असं पण लिहिलं, बट ही वर्क करत नाहीये उबंतू मध्ये. काही हरकत नाही. Who am I समजलं. अजून what is who am I Who am I? असं करू शकता. प्रिंट इफेक्टिव्ह युजर आय डी आलं ना. युजर आय डी तो प्रिंट करून देतो. हु एम आय. व्हॉट इज डेट. डेट काय आहे तर डेट प्रिंट करतं सिस्टमचा टाइम आणि डेट. आणखी काय का म्हणजे पटापट सांगा, टाइम नाही आहे आपल्याकडे. SU minus SU slash डीमाय डी कोड LSCPU सांगितलं ना. LSCPU CPU रिलेटेड इंफॉर्मेशन डीमाय डी कोड. ओके, या कमांड साठी तुम्हाला रूट प्रिव्हिलेज पाहिजे. SU 1 2 3 4. ठीक आहे. तर लिनक्स मशीन मध्ये युजर किती टाईपचे असतात ते आपल्याला बघायचं आहे समोर. आणखी यामध्ये आता एखादी फोल्डर, ज्या फोल्डरला आपण म्हणतो डायरेक्टरी, सो डायरेक्टरी कशी क्रिएट करायची, फाईल कशी क्रिएट करायची, फाईलमध्ये कंटेंट कसा ऍड करायचा है ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, फाईल क्रिएट करायची आहे, त्यामध्ये कंटेंट ऍड करायचं आहे, कट कॉपी पेस्ट मूव्ह, ह्या सगळ्या गोष्टी उद्या आपल्याला करून बघायची आहे. सो उद्याचं सेशन मिस नका करू, सगळेजण प्रेझेंट राहिले पाहिजे. ठीक आहे. उद्या सुट्टी आहे का? नाही, उद्या कसली सुट्टी, 15 ऑगस्ट आहे. सकाळी होऊन जातं. सुट्टी आहे. तर तुम्ही ऑफिसमध्ये सुट्टी घ्या ना, चालेल. हो, तुला नाही मला आहे. सुट्टी. हा, बट आपला सायंकाळचा एक सेशन होऊन जाईल ना. 9 वाजता सगळे घरी येताना की बिझी आहेत सगळे. कुठे चालले का तुम्ही? अजून काय आहे नाही मी दुपारी बी. माहिती असं काही आहे जर नाही सुट्टी आहे तर माहिती. थोडं